की खूप जणांचे आहे ना मला असे कमेंट येतात की अरे तू अक्षय एवढे एक्झिबिशन फिरतो. जय जय स्वामी समर्थ. स्वामींना मी आलेल्या ना 2 आंबे दाखवले आहेत आणि ही 4 डझनची पेटी आहे. हे 2 डझन आहेत. हे तुम्हाला 1600 रुपयाला बसेल. 300 ग्रॅमचं फळ आहे. हे सुद्धा 3500 रुपयाला बसेल. ठीक आहे, मोठी साईज आहे केवढी. ही कितीला मग? ही 6 डझन तुम्हाला 2500 रुपयाला बसणार. बघ 600 रुपयाला बॉक्स. 1 डझन आहे का 600ला? कितीला आहेत? 3500 ला. इथं आता काय चाललंय, पेट्या घेतात त्यामुळे. कितीला 1 डझन? नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज मी आहे ना परत एकदा आहे ना FMC मार्केटला आलो आहे आणि FMC मार्केटला आहे ना येण्याचं कारण हे आहे की आता आपण पहिले म्हणजे 15 ते 20 दिवसा पहिले आहे ना आंब्यांसाठी आहे ना स्पेशल व्हिडिओ केला होता. तर आज मी परत आहे ना आंब्यांचाच व्हिडिओ करणार आहे, कारण की आंब्याच्या खूप पेट्या आल्या तिकडे आणि जबरदस्त म्हणजे तुम्हाला मी दाखवू शकतो की वाशी पूर्ण आंब्यांनी आहे ना भरलाय. तर त्यामुळे मी परत एकदा व्हिडिओ करतोय, पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ करतोय. चला मग आता व्हिडिओला येणार सुरुवात करू. तर बघा मित्रांनो, हे आता आपण बघतोय जे मध्ये मी जे मध्ये आपण बघू शकतोय बघा पेट्याच्या पेट्या अशा आल्यात एकदम मस्तपैकी थप्पीच्या थप्पी आल्यात. हे समोरच आहे बघा जे आपण कव्हर करणार आहे जे 383. इकडे बघा आंबेच आंबे आहेत. मीडियम साईज आहे, छोटी साईज आहे, मोठी साईज आहे. विथ प्राईजमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये कव्हर करणार आहे. तर हे दादा आपल्याला आहे ना सगळी माहिती देणार आहे. तर आता हे सगळी आपल्याला माहिती देतील. आपलं नाव? नमस्कार, मी सुशांत पाटील. अच्छा, सुशांत पाटील. हां, ओके. तर मला दादा आंब्यांबद्दल माहिती दे ना. ओके. ही 2 डझन आहे. हे 2 डझन आहेत. हे तुम्हाला 1600 रुपयाला बसेल. 1600ला 2 डझन. हे 200 ग्रॅम प्लस येणार, म्हणजे 800 रुपये डझन पडतील. ओके. त्यानंतर हे आहेत पुढे पुढे लिहिले. हा, पुढे लिहिलंय काय? हे 60 डझन आहे. हे 60 डझनची ही पेटी तुम्हाला 3500 रुपयाला बसेल. 3500 रुपयाला 7 डझन. आणि हे पण फळ किती आहे? 200 ग्रामच्या वरतीच आहे हे काय? कमी आहे, 180 ग्रॅमचं फळ आहे. त्यानंतर ही 6 डझन आहे. हे 200 ग्रॅमचं फळ आहे. हे सुद्धा 3500 रुपयाला बसेल. ही 4 डझनमध्ये 200 ग्रॅमचं फळ आहे तुम्हाला. 4 डझन मध्ये. हां, ही 2000 रुपयाला बसेल तुम्हाला. हे खाली केलेलं आहे इथं तयारमध्ये. याच्यामध्ये फळ मला वाटतं मिक्स आहे ना, छोटी मोठी साईज. हे एखादं हे केलेलं आहे. अच्छा, हे इथं खाली केले एकसारखे फळ आहे. एकसारखे फळ आहेत. हे कसं डझन मग? हे तुम्हाला 2000 रुपयाला 4 डझन बसणार. अच्छा, 2000ला 4 डझन. हे असे बॉक्समध्ये. हे त्यानंतर 4 डझनचे बॉक्स आहेत. हां, ह्या लाकडी पेट्यामध्ये बघितलं तर हे 5 डझन आहे. हे कडक तयार आहे, तयार झालेलं नाही अजून. तयार करायला ठेवलेलं आहे आपण. हे फळ 5 मोठं डझन पण आहे. हे 250 ग्रामचं फळ येणार. हे 250 ग्राम आहे. हे 5 डझन तुम्हाला 4500 रुपयाला पेटी बसेल. वरून खालतीपर्यंत असे आंबे येणार. म्हणजे एकच साईज आहे ना? एकच साईज येणार खालतीपर्यंत. त्यानंतर आपल्याकडे 6 डझनची पिन असते, 7 डझनची पिन आहे, 8 डझनची पिन आहे. 8 डझनची पण पेटी आहे. 8 डझनची पुढे आहे. हे 7 डझन आहे. हे पाहिजे असेल तर तुम्हाला 7 डझनची आहे. जशी साईज कमी असेल ते ही 7 डझनची आहे. ही तुम्हाला 3000 रुपयाला बसणार आहे. अच्छा. साईजवरती डिपेंड असतो. आणि ही साईज? ही 6 डझनची कच्च्यामध्ये आहे, अजून तयार नाही झालेली ती. पण हे पण फळ मोठे आहे. हो. ठीक आहे, मोठी साईज आहे केवढी. ती कितीला मग पडतं आपल्याला? हे पण आपल्याला 4.5 पर्यंत भेटून जाते. किती डझन? साईज हे आपल्याला 5.5 डझन आहे. 5.5 डझन आहे. हे पण सेम आहेत काय? हो, सेम 4.5-5 डझनच्याच पेट्या आहेत ह्या. हे तुम्हाला 1800-2000 रुपयाच्या रेंजमध्ये असतात ह्या. कच्च्यामध्ये पाहिजे असेल तर कच्च्यामध्ये पण आहे. कच्च्यामध्ये दाखवा ना जरा मला. हे आहेत बघा, हे लहान फळ आहे. ही 6 डझनची पेटी आहे. अच्छा, ही 6 डझनची पेटी आहे. हां, ही 6 डझन तुम्हाला 2500 रुपयाला बसणार. खायला हे गोड येणार, 100% खायची गोड फळ आहे. ही 5 डझनमध्ये आहे. ही 5 डझन मध्ये. कितीला 5 ती डझन? पण 2500 रुपये बसेल. ही 2 डझन येते. त्याचमध्ये जरा साईज मोठी येते. मग हे 2 डझन हे 2 डझन तुम्हाला 1800 रुपयाला बसते. 1800 रुपयाला 2 डझन. डझन असते. हे कधी पकतील मग आता? कधी म्हणजे हे 6 ते 7 दिवस लागतात. 2-3 दिवसात नाहीत पडत. अच्छा, 6 ते 7 दिवस लागतो. म्हणजे 8व्या दिवशी आपण खाऊ शकतो. हो, 8व्या-9व्या दिवशी आणि खाऊ कुठलचे शकता. म्हणजे आंबे? रत्नागिरी? हे रत्नागिरी, केशी, खेड साईड, गणपतपुळे साईडचे आहेत. ओके, छान छान. आणि मी काय बोलतोय, आपण कुरिअरचा नाही करत ना? कुरिअर नाही. इथे येऊनच आम्हाला इथलेच संपत नाही काम. हे सगळे माल संपवस्तवर जास्त टाइम जातो. अच्छा, मग ते कसे बॉक्स असे पॅक करून म्हणजे आता माल चाललाय म्हणजे? हा, माल हे एक्सपोर्टला ते गेलेलं आहे. ते राहिलेले आहे ते आम्ही पेकायला ठेवतो गोडाऊनमध्ये. पॅक गोडाऊन असतं, त्यामध्ये ठेवायचे. 8 ते 9 दिवसानं विकायला बाहेर तुम्ही इथं जागेवरती येऊन म्हणजे घेऊ शकता? हां, जागेवरती येऊन घेऊ शकता.
हे होलसेलचं आहे, जास्त बाहेरच्या रेटपेक्षा कमीच भेटणार आहे तुम्हाला. मग इकडे किती डझन पासून आपण घेऊ शकतो? 1 डझन, 2 एक डझन, डझन पासून घेऊ शकताय, असं काय नाही की हे 6 डझन किंवा 5 डझन पेट्याच घ्यायला हा, पाहिजे? पेटी जर घेतली तुम्हाला असं नाही, पण जर घेतली ही जर लाकडी पेटी घ्यायची म्हणलं तर यातला 1 डझन काढून नाही देऊ शकत, ही पेटीच पूर्ण घ्यावी लागेल. अच्छा, असं आहे. मग ते 2 डझन तुम्हाला पाहिजे तर हे 2 डझनचे पॅकेज येते, शेतकऱ्याचंच पॅकेज आहे. ओके. 4 डझन पाहिजे 4 डझन आहे, 6 डझनचे पाहिजे 6 डझन मध्ये पॅकेज आहे, 7 डझन 5 डझन. मग यामध्ये जे सुट्टे ते 1 डझन तू 2 डझन असे करून देशील? 2 डझन असेल बाबा मला वेगवेगळे करून पाहिजे तर ते देऊ शकतो आम्ही. ओके ओके, छान, चांगली माहिती दिली. नंबर काय आपला? काय नंबर घ्या ना, 7038306406. आणि मला एक सांग, कॉलचा टायमिंग सांग बाबा. टायमिंग म्हणजे सगळ्यात महत्वाचं, कॉल सकाळी 10 ते 5 करू शकता. गेल्या वेळी काय झालेलं, आम्हाला कॉल येत होते ते रात्री 12 आणि 1 वाजता येत होते. अच्छा, बघा कॉलचा टायमिंग आहे 10 ते 5च्या. तुम्ही आतमध्ये आहे ना, कधीही कॉल करू शकता यांना. आणि 10 ते 5 कधीही येऊ शकता, असं कधी काय आहे ना? संडेला फक्त 12 वाजेपर्यंत सकाळी. अच्छा, संडेला बंद असतं. बंद असतं, पण येऊ शकता 12 पर्यंत येऊ शकता. आणि याचं रोजचे दिवस म्हणजे कधी? 12 दिवसभर येऊ शकता, असं काय नाही. 5 वाजेपर्यंत कधी पण या, 6 वाजेपर्यंत या, चालेल ना? हो. 6 पर्यंत फिक्स असतो आम्ही. ओके, मग यांना कॉल करून तुम्ही येऊ शकता. जे 383 हे यांचा गाडा नंबर आहे. हा जे मध्ये पहिलाच आहे यांचा. थँक्यू. हा, तर हे बघा, या आता आपण इकडे सगळे आता हे पण बघूया आपण थोडंसं. ही कशी पेटी आहे दादा? 1100ला किती येते? अच्छा, 1100 रुपयाला 9 किलो आहे. हे आंबे बघा इकडे कच्चे आहेत. तुम्हाला मार्केट पूर्ण दाखवतो मी आता डिटेलमध्ये, म्हणजे त्यावेळी पण आपण डिटेलमध्येच केले होते, तर यावेळी पण आपण डिटेलमध्येच करतो. हे बघा, हे मोठं फळ आहे बघ दादा. ही पेटी कशी आहे आंब्याची? कितीला ही? अच्छा, डागी आहे काय? ओके ओके. आणि हे अच्छा, तिकडे काय समोर तयार आहेत? अच्छा, हे कच्चे आहेत. चला तिकडेच बघूया आपण. मला वाटतं तयार या साईडला नाही आहे, पुढे बघूया आपण, त्या साईडला बघूया. हा गाळा नंबर आहे. किती आहे गाळा नंबर? किती दादा? हा 432. हे किती डझन आहे दादा? 2 डझन आहे. कितीला आहे? 2000 रुपयाला 2 डझन. आणि हे कच्चे डझन की पेटी किती डझनची आहे? 2 डझनची आहे. अच्छा, 800 900 कच्चे आहेत. कशी आहे दादा ही पेटी 1 डझनची? 700 रुपयाला 1 डझन. आणि हे फळ 900 रुपयाला 1 डझन. 14 आंबे 900 रुपयाला. हे कितीला आहे? अच्छा, सेम 700ला. आणि हे मोठं फळ हे पण 900 रुपयाला. किती आहे? 14 आंबे आहेत ना? 12 आहेत. 6 9 हो 12 आहे. दादा ही कशी पेटी आहे? पेटी कितीला आहे? 5000. किती डझन? 5 डझन. अच्छा, 5 डझन 5000ला. आणि ही 6 डझन आहे 5000 रुपयाला. काळा नंबर आहे 435, जे 435 आहे. इकडे काय आहे? इकडे पण पेट्याच्या पेट्या ठेवल्या आहेत, पण असे ओपन करून नाही ठेवले. ते सगळे असे पेट्या ठेवलेल्या आहेत. हे बघा, इथं असं पेट्या पॅक होतात. 3 3 6 7 8 9 10 11. ही कशी कितीला पेटी? हा दादा, ही पेटी कितीला आहे बाहेर आहे ती 1 डझन? ही कितीला आहे? कितीला आहे? 800 रुपयाला आहे. अच्छा, ही 800 रुपयाला 1 डझन. पेट्या पॅक चालल्या. कशी दिली पेटी? 600 रुपयाला बॉक्स. 1 डझन आहे का 600ला? एवढं मोठं फळ आहे का? हा, एवढं मोठं फळ आहे. 600 रुपयाला 1 डझन. संत्रे इकडे विचारे. हे बघा, पेट्या बघा कशा आहे बघा, सगळे कच्चे आहेत. हे
एवढं मोठं फळ आहे बघा. कितीला आहे? 4,500ला. किती डझन आहे ते? 6 डझन आहे. तरी 250 ग्रामच्या वरती फळ असेल आहे ना हे. गाळा नंबर काय? 427. जे 427. हे पण सेम प्राईसमध्ये आहेत काय? अच्छा, हे कसं आहेत रे दादा? ऑरेंज 600 रुपयाला. किती कितने का किती पण त्यात? 600 रुपये ना. 600 ना. हे कितना आहे? अच्छा 9 किलो. ओके 9 किलो आहे ते. कशी पेटी? 800 रुपये. 12 आंबे 800 रुपये. हे इकडे पण आपण बघू शकतो संत्रे आहेत. आणि ह्या साईडला पण आहे बघा. इकडे पण ऑरेंजच आहे. हे बघा इकडे बघा. हे पेट्या आता चालल्यात पॅक होऊन. मला बोलले की तुम्ही लेट आले, 1-1:30ला आलेत. इकडे 11ला जर आले असते ना तर तुम्हाला आहे ना सगळं ओपन दिसलं असतं. हे बघा हे सगळ्या पेट्या आता पॅक होतात. ते एक्सपोर्ट चालल्या. आता हा माल पूर्ण बाहेर चाललाय. हे बघा इकडे असं दिलं रत्नागिरी गोल्ड. रत्नागिरी गोल्ड या असं पेट्या आहेत. हे बघा त्या साईडला पण मला वाटतं एवढे नाही आहेत, कारण की आता थोडं मला ना लेट झालं आहे. 1:30 वाजले तरी. त्या साईडला पण मला वाटतं. चला बघूया तिकडे. जे 468. हे 468 आहे. आणि हे बघा इकडे सुट्टी ठेवलीत आंबे. कसे दादा हे कितीला आहे? ये 4,035 रुपये. कितीला आहेत? 3,500ला आहे. हाँ 3,500. किती पण किती आंबे आहेत त्यात? 4 डझन. 4 डझन 3,500ला. सेम प्राईसमध्ये आहेत का हे? नहीं मग हे कितीला आहे? ये 4,000 5 डझन. अच्छा हे 5 डझन आहे 4,000ला. आणि हे किती डझन आहे? 7 डझन. अच्छा हे कितीला आहे? 7 डझन 4,000. अच्छा हे 4,000. हाय बाबा पेट्या. हे डाळिंब आहे बघा. डाळिंब कसं आहे? डाळिंब 120. 130. 30 130 रुपये किलो. किलो देणार का? क्या पेटीच घ्यायला लागणार? पेटी. अच्छा पेटीच घ्यायला लागते ना. पेटीच घ्यायला लागेल. इकडे सफरचंद आहेत, डाळिंब आहे. काय काय ठिकाणी देतात हा 1-1 किलो. काय काय ठिकाणी देतात. काय काय ठिकाणी पेट्याच्या पेट्या घ्यायला लागतात. हे बघा इकडे पण आंब्याच्या पेट्या. दादा ही कशी किती पेटी? किती 5 डझन. कितीला ही? 4,000 रुपयाला. आणि एक फळ किती ग्रामचं आहे? 200 ग्राम. आणि ही पेटी 4,000 वाल्या आहेत का या पेट्या? अच्छा हे पेट्या 4,000 वाल्याच आहेत. ही कच्चीमध्ये कितीला आहे? 6 डझन. 5,500ला 6 डझन. चांगलं मोठा फळ आहे. रत्नागिरीचे आहेत. आणि हा पण मस्त मोठा फळ आहे. कितीला आहे? 4.5 डझन आहे. 5,000 रुपयाला आहे बघा. मोठा फळ आहे. अच्छा देवगडचे आहेत काय? की ते देवगडचे आहेत. स्टॉल नंबर 469 आहे. जे इथं आता काय चाललंय? पेट्या घेतात त्यावेळेला. कसं आहे ड्रॅगन? 50 रुपयाला 50. 50ला एक. 5 कितना दिया निखिल? 5. अच्छा. आणि ही कितीला आहे लिची? लीची 120. 120 रुपयाला पॅकेट. आणि हे अंजीर 120 रुपयाला अंजीर. हे लिची आणि हे अंजीर. आणि अच्छा एवढे लिची घेतल्यात. काही 1 मिनिट. हा कसे आहे दादा हे? हे कसे डझन आहे? या एक 500 रुपये डझन. 500 रुपये डझन. किती ग्रामचं फळ आहे? 150 ग्राम. अच्छा 150 ग्रामचं फळ आहे. 150 180. ओके. आणि हे कसं आहे? आणि हे कसं आहे? हे कितीला आहे? ये 900 रुपये डझन. 900 रुपये डझन. कुठले आंबे ते? देवगडचे. अच्छा हे 900 रुपये डझन. हे पण फळ मला वाटतं 200 ग्रामचं असेल ना एक फळ? ज्यादा है. 200च्या पेक्षा जास्त आहे काय? इससे जास्त है. आणि ही ये सेम सेम आहे काय? सेम पूर्ण पेटी कितीची? 5 डझन. 5 डझनची. कितीला? 5 डझन 45. 4,500. आणि हे 1-1 डझनच्या पेट्या कशा आहेत?
सेम आहे ना 800 700 आहे ना? 700. अच्छा 800 700 असते. आणि इकडे कच्चे कसे ते? 4 डजन का पेटी 4 डझनची पेटी किती नाही? 4,500 रुपयाला. प्योर देवगढ़ का, ते देवगडचे आहेत काय? देवगढ़ का प्युअर देवगडचे आहेत हा आंबे. वो रत्नागिरी का एक पेटी है, कुठली ही काय? 6 डजन का 6 डझन कितीला ही रत्नागिरीचे ते? 3500 रुपये. 3500ला किती? 6 डझन. हाँ 3500 रुपये. अच्छा 3500ला. एक एक दाना का गारंटी. हे बघा ही 4300. किती किती असतील यात आंबे? 5 डजन. 5 डझन आहे काय? इकडे कच्चे आहेत. पिकाला किती वेळ लागेल? 4 ते 5 दिवस. मग ते कच्च्याची काय प्राइस असते? मोठी साईज कशी कच्चे? तो फळ दाखव. एक 250 ग्राम असेल ना? 300 ग्राम का. 300 ग्राम. 300 ग्राम कितीला आहे? ये आएगा 4500 रुपये आएगा. 4,500ला किती डझन आहे ते? 4 डजन. 4 डझन आहे. काय गाळा नंबर काय? जे 469 आहे. 469. कुरिअर करते हो का? कार्ड दाखव मग. कार्ड आपका मोबाइल नंबर काय? मोबाईल नंबर 90049. का? 900. इसमें छोड़ो मत. अच्छा हां बोल. नंबर बोल. काय 90049. सांगू ना याच्यामध्ये व्हिडिओमध्ये नंबर. कॉल येईल मग. हां काय नंबर आहे? 9004907 90049 07 50 अच्छा याच्याकडे रत्नागिरी आणि देवगडचे पण आंबे आहेत. ठीक आहे. या साईडला पण कच्चे आंबे आहे. सफरचंद आहे. लिची इकडे सो की बरंच आहे आंबे. आता हे बघा त्या साईडला पण आहे. त्या साईडला बघू. इकडे कलिंगड बघा. कलिंगड. हे बघा इकडे पण आंबे. हे किती आहे? 493 आहे. जे 493. इथे एक एक डझनच्या पेट्या आहेत. कसे आहेत दादा एक डझन? कितीला एक डझन? 600 रुपयाला एक डझन. कोणते आंबे आहेत ते? अच्छा रत्नागिरी. एक डझन 600 रुपये. फळ मोठे आहे. चांगलं आहे. आणि कितीच्या पेट्या असतील या? 6 डझनची. कितीला आहे 6 डझन? आहे 2800. अच्छा अच्छा 3800. 3800च्या पेट्या आहेत. हे ड्रॅगन फ्रूट बरंच आहे बघा इकडे. आता भरपूर पॅक झाले. हे ड्रॅगन फ्रूट कितीला आहे? हे एक कितीला आहे की? कितीला आहे? अच्छा 250 रुपये किलो. आता या साईडला त्या साईडला पण आपण बघणारच आहे नंतर. पण तो व्हिडिओ आपल्याला आहे ना हिंदीमध्ये येणार आहे. या जे आपण केलं ना कवर आहे जे मराठीमध्ये कवर केलं. जेच्या नंतर ना तो एच आहे मला वाटतं. हा एच आहे. ते एचमध्ये आपण आहे ना हिंदी कवर करणार आहे तिकडे सगळे. तर आता इकडे तर काय एवढं मला वाटतं बघण्यासारखं तर नाही आहे. इकडे पेट्या आहेत. घासपूस आहे. इकडे हे बघा हे सगळं आता पॅक करून साफसफाई करून आता बंद करायचं याचं चाललं आहे. त्यामुळे ना इकडे आपण ना व्हिडिओला ना एंड करू है ना. आणि समोरचा तो आपण हिंदीमध्ये कवर करूया. नमस्कार तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आता मी आहे ना घरून व्हिडिओ बनवतो आहे कारण की मी आज दुपारी आहे ना FMC मार्केटला गेलो होतो वाशीला. मी आंब्यांचा आहे ना व्हिडिओ बनवला होता. तर तिकडे मला दादानी आहे ना परत बोलवलं की माझा नंबर दे. कारण की जो शेटचा नंबर दिला आहे ना तर त्यांना आहे ना कधीही रात्रीचा कॉल येतो आहे, कधीही सकाळचा कॉल येतो आहे. तर परत एकदा ये आणि नंबरमध्ये थोडं करेक्शन कर. तर मी आज गेलो आणि मलाही आंबे घ्यायचे होते. तर कारण की खूप जणांचे आहे ना मला असे कमेंट येतात की अरे तू अक्षय एवढे एक्झिबिशन फिरतो आणि एवढे शॉप फिरतो तर तू काय स्वतःसाठी खरेदी करतो की नाही, घरच्यांसाठी काय खरेदी करतो की नाही करत. तर मी करतो. मी कसं करतो की मला जर वाटलं की हा मला एक गरज आहे, मला घ्यायचं आहे, तर मी व्हिडिओ संपल्यानंतर घेतो. पण मी असं सहसा आहे ना शूट करत नाही ते घेताना किंवा असं दाखवत नाही की मी हे घेतलं आहे आणि ते घेतलं आहे. कारण की मला ना खूप घाई असते. मी लगेच पळतो आणि मग तो शूट मी पूर्ण करून आहे ना व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करायचा बघतो. तर आज मी घरून व्हिडिओ बनवतो आहे आणि मी तुम्हाला दाखवतो की आज मी आंब्याची पेटी घेतली 4 डझनची. तर हे बघा मी तुम्हाला आता दाखवतो. ही पेटी आहे. ही 4 डझनची मी पेटी घेतली आहे. ही तुम्ही पेटी बघू शकता. आणि स्वामी समर्थ आहे. हे बघा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींना मी आलेल्यांना 2 आंबे दाखवले आहेत
आणि स्वामींना 2 आंबे दाखवल्यानंतर आहे ना, मी स्वामिनीला माझ्या मुलीला आहे ना, मी दुपारी आहे ना एक आंबा असा कापून दिला. तिला एवढा आवडला ना, तर त्यानंतर मी 5 आंबे कापलेत. पूर्ण 5 आंबे कापलेत. आणि ही 4 डझनची पेटी आहे. ही 1800 रुपयाला पेटी आहे. त्यांनी मला आहे ना 1500ला दिली. तो बोला ठीक आहे, तू रील बनवलास आणि व्हिडिओ बनवला तर 300 रुपये कमी केले त्याने माझ्यासाठी. आणि हे 4 डझनची मला पेटी त्यांनी दिली आहे. आणि आंबा खरंच खूप गोड आहे, खूप छान आंबा आहे, जबरदस्त आहे. आणि तुम्ही फळ बघू शकतात, मीडियम साईज आहे, जास्त मोठा पण नाही आहे. आणि हे रत्नागिरीचे हापूस आंबे त्यांनी दिले मला, कारण की देवगडचा तो बोला 20% का 30% माल आला आहे. तर रत्नागिरीचा माल जास्त आला आहे त्या, आणि साऊथचा पण माल आहे. तर हा त्यांनी मला रत्नागिरीचा आंबा दिलेला आहे. 1500 रुपयाला ही मला पेटी मिळाली आहे. तसं की मी आता माझ्या मित्राचं एक्झिबिशन होतं समृद्धी, तिकडे मी हे ब्रेसलेट घेतलं आहे. त्या दिवशी मी जसं कलर्स अँड कॉलर्स केलं ना शॉप, तर तिकडून मी 2 कुर्ते घेतले. 1200ला 2 कुर्ते होते. तर त्याने मला आहे ना 1000 रुपयाला 2 कुर्ते दिले. तसं मी खरेदी करत असतो, पण लागेल तसंच मी खरेदी करतो. आणि नंतर मग महालक्ष्मी सरसला पण मी मसाले घेतले होते आईसाठी, कारण की घरी असं मसाले लागत होते, मसाले घेतले. तर असं हे मी तुम्हाला दाखवतो. आणि हे बघा, एकदा व्हिजिट करा. आणि जिकडून मी ही पेटी घेतली आहे ना, त्यांचा मी व्हिडिओमध्ये नंबर पण दिला आहे. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदत्त. बाय बाय.